आणि ठाकरे गट आणि भाजपमध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली असं सूत्रांकडून सांगितलं जातंय, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली नाही। मुंबईच्या महापौर पदावरील चर्चेसंबंधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा खुलासा करण्यात आलाय। भाजपच्या महापौर व्हावा म्हणून ठाकरेंची सेना भूमिका घेण्याची चर्चा आहे। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार अशी चर्चा आहे। आता या सगळ्या संदर्भात ठाकरे गट आणि भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे। सोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं। नाही, सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाही। देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं। नाही, सूत्रांवर आम्ही विश्वास ठेवत नाही। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही। महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे। एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत। ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे, त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही। आणि या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। अजून महापौरांचं कोणतंही आरक्षण जाहीर झालेलं नाही, कोण उभं राहायचं अजून ठरलेलं नाही, कोणाच्या जागा किती आलेल्या आहे हे अतिशय सुस्पष्ट आहे। असं असताना अशी चर्चा चालू आहे असं म्हणणं मला असं वाटतं हा हवेतला गोळीबार आहे। अशी कोणतीही चर्चा नाही। मला पुरावा तुम्ही द्या। एक चर्चेवर प्रश्नचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही बातम्या नको। ते डॅव्होसला गेलेले आहेत, महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत, महाराष्ट्रासाठी रोजगार आणण्यासाठी गेलेले आहेत आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आमच्या वरिष्ठांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिकवलेलं आहे।